नमस्कार, मी मेकअप आर्टिस्ट नीता। तर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये सहावाऱ्या साड्या तर असतातच आणि ती नेसायची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण आज मी तुम्हाला एक एक्साइटिंग साडीचा ड्रेपिंग प्रकार दाखवणार आहे, तो म्हणजे सहावारीपासून नऊवारी कशी नेसायची। तर तुम्ही आहात एक्साइटेड? तर चला तर सुरुवात करूया। ही सहावारी साडी आहे, तर डावीकडे घेऊन 1 मीटरपर्यंत कपडा सोडून साधारणपणे आपल्याला इथे एक नॉट बांधायची आहे आणि ही जी नॉट येईल ही मध्यभागी बांधायची आहे। आणि ही नॉट एकदम प्रॉपर बांधायची आहे, कारण पूर्ण साडी ना या नॉटवरतीच आहे। ही नॉट मी बांधून घेतलेली आहे। तर थोडं पाय पसरवून हे जे डाव्या साईडचा जो कॉर्नर आहे तो आपल्याला ह्या डाव्या पायामधून आतमध्ये टाकायचा आहे आणि पाठीमागून वरती घ्यायचा आहे। तो हा झाला आपला नऊवारी साडीचा जसा आपण काष्टा काढतो ना, तसा हा काष्टा झाला। तर हा काष्टा इथे असा खोचायचा आहे। लेंथ बघायची आहे कशी आहे आपली प्रॉपरली आणि मग इथे खोचायचा आहे हा। किती सुंदर दिसतोय हा आणि एकदम पटकन पण झाला। हे आपण आणि इथे प्रॉपरली सेट करून इथे पिनअप करायचं आहे। बघा, सेफ्टी पिनसाठी मी तुम्हाला एक प्रो टिप देते की आपल्याकडे सगळ्यांकडे अशा पिना असतात। तर कधी कधी साडीमध्ये आपण ते लावल्यामुळे आपली साडी फाटते किंवा ते साडीमध्ये पिना अटकल्या जातात। तर यासाठी काय करायचं, जर अशा पिना तुमच्याकडे असतील, तशा टिकल्या आपल्याकडे ज्या असतात त्याच्यामध्ये टिकलीमध्ये टाकून अशी टाकायची आहे। यामुळे साडी फाटणार पण नाही आणि अडकणार पण नाही। इथे मी एक पिन लावली आहे। आणि यामध्ये तुम्ही जर अशा प्रकारच्या जर पिना वापरलात, त्याला मोती पिन म्हणतात, म्हणजे मोतीसारखं इथे असतं कॉर्नरला, जर अशा पिना तुम्ही जर वापरलात ना, तर साडी तुमची बिलकुल फाटणारी नाही आणि कधी अडकणार पण नाही। आणि जर तुम्हाला आपल्या ज्या नॉर्मल जर तुम्हाला पिना तुमच्याकडे असतील, तर मी जसं म्हटल्याप्रमाणे तुम्ही मध्ये असं टिकली वगैरे लावून तुम्ही यूज करू शकता। आणि तुम्हाला हवं असल्यास तर सिक्युरिटीसाठी तुम्ही इथे अजून एक पिन लावू शकता। तर मी नाही लावत आहे पिन इथे। तर इथे मी आता एक पिन लावलेली आहे, अजून मी एक लावते इथे खाली। याला मी ही मोती पिन वापरते। ही साडी जरा प्रॉपर अशी करून घ्यायची नीट। ह्याचं फिनिशिंग आपण शेवटी करूया। असं आपण डाव्या साईडच्या भागाचा काष्टा काढून घेतलेला आहे आणि जी आपली उजवीकडची साईड आहे ती पायामध्ये थोडं अंतर ठेवून उजव्या साईडने आपल्याला घ्यायची आहे, खालून वरती घ्यायची आहे। आणि इथे मला तुम्हाला एक प्रो टिप द्यायची आहे की मी अगोदरच हा पदर काढून ठेवलेला आहे। तर तुम्हाला पण कधी दुसऱ्या दिवशी असं कुठे फंक्शनला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी असा पदर काढून ठेवू शकता। आणि इथे मी सेफ्टी पिन ऐवजी ना हे साडीचे चिमटे असतात असे की जे प्रॉपरली लागतात, बिलकुल निघत नाही, तसे वापरलेले आहेत। म्हणजे साडी जशी तशी आपली राहते। म्हणजे पिनांऐवजी आपण तुम्ही अशा क्लिप्सचा यूज करू शकता। आणि हे आता मी ते टाकते। मला हवाय तेवढा पदर घेऊन तिथे मी पिनअप करून घेते। आता हा पुढचा जो भाग आहे हा मी प्रॉपरली ना सेट करून घेते।
आणि इथे पाठीमागे जो भाग उरलेला आहे तिथे हा पाठीमागे घालायचा आपल्याला. हा असा व्यवस्थित आतमध्ये खोचून इथे एक पिन मारायची, पिनअप करायचं आहे. तर आपली साडी झालेली आहे नेसवून. तर यामध्ये तुम्हाला मी मागे कशी पिन लावायची ते दाखवते. तिथे पाठीमागे डाव्या साईडला जो ओपन भाग आहे ना तिथे मी साडीने इथे स्लॅक्सला पिनअप करणार आहे. तर अशी आपली ही नऊवारी साडी झालेली आहे. साडीला अजून एक छान फिनिशिंग येण्यासाठी ना तुम्ही असं स्ट्रेटनिंग मशीनचा सुद्धा यूज करू शकता पदरासाठी. तर मशीन मी हे गरम करून घेतलेलं आहे आणि स्विच ऑफ केलेलं आहे. तर मशीन आता चालू नाही आहे आणि हे पदरावर मी फिरवते जेणेकरून एक छान फिनिशिंग साडीला येईल आपल्या. तर अशी आपली सहावारीची नऊवारी साडी नेसवून झालेली आहे. तर नक्कीच तुम्हाला ती आवडली असेल, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता तुम्हाला मी ही पूर्ण प्रोसेस एक शॉर्टमध्ये समजावून सांगते की ही साडी मी कशी ड्रेप केली. आपण नेहमीप्रमाणे साडी अशी डावीकडे घेऊन आणि डाव्या पायामधून वरती काढून त्याचा अगोदर काष्टा करून घेतला आणि उरलेली साडी उजव्या पायातून खालून वरती घेऊन त्याचा आपण पदर केलेला आहे आणि उरलेला जो भाग आहे तो पाठीमागे पिनअप केलेला आहे असं. आणि बाकीचे खाली पण आपण पायाच्या ठिकाणी जिथे पाय आपला उघडा दिसतो आहे तिथे पण आपण व्यवस्थित पिनअप केलेला आहे. तर अशा प्रकारे ही साडी नेसवलेली आहे. आणि हो, या साडीवरती मी तुम्हाला दाखवणार आहे रॉयल महाराष्ट्रीयन लुक, जो एक वॉटरप्रूफ मेकअप असेल आणि नक्कीच ज्या ब्राईड्स आहेत त्या ब्राईड्सला एक नॅचरल सॉफ्ट लुक आवडतो. तर असाच लुक मी करणार आहे हिच्यावरती. तर नक्की बघा, स्टे ट्यून.